यायचं. मी सगळ्या गोष्टी शिकवतोय रे पोराहो रे. बघ, चक्रीय चौकोनाचे प्रमेय यावर्षी बोर्डाला विचारलं जायला पाहिजे. सोपं प्रमेय आहे, येतं 3 मार्कांना. त्याच्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे चक्रीय चौकोन म्हणजे काय. मग चक्रीय चौकोन म्हणजे काय? ज्या चौकोनाचे 4ही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतात त्या चौकोनाला आपण चक्रीय चौकोन असे म्हणतो. आणि त्याच चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन. सम्मुख कोन म्हणजे काय रे? समोरासमोरील. समोरासमोरील. सम्मुख कोन म्हणजे समोरासमोरील कोन. आणि परस्परांचे पूरक कोन म्हणजे त्यांची जर बेरीज केली तर ती 180 यायला पाहिजे. मग काय आता? पक्ष साध्य रचनेची गरज नाही, डायरेक्ट सिद्धता. तर तुम्ही विसरलात सगळ्यात पहिले. यस, सगळ्यात पहिल्यांदा घेऊन घ्यायची आकृती. आकृती काढताना सगळ्यात पहिल्यांदा दाखवून द्या वर्तुळ. आणि त्याच्यामध्ये काय दाखवा मग आता? चौकोन. म्हणजे त्याच्यामध्ये जर तुम्ही चौकोन दाखवला तर त्याचे सर्व शिरोबिंदू कुठे येतील? वर्तुळावर येतील. आणि मग तो आपल्यासाठी काय होणार? चक्रीय चौकोन होणार. समजलं की नाही समजलं? बघ ना बाळा, मी नाव देतो. हा ए, हा बी, हा सी आणि हा घेतला मी डी. ओके. आणि जर तुम्हाला दाखवायचं असेल तर वर्तुळाचा केंद्रबिंदू काय? ओ. झाली आकृती. आता हा काय झाला तुमच्याकडे? चक्रीय चौकोन झाला. चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. का? तर त्याचे 4ही शिरोबिंदू त्या वर्तुळावर आहेत. मग काय म्हणणार आता? पक्ष. बोला मग पक्ष मध्ये काय म्हणणार? जे आकृतीत दिसतं ते पक्ष. मग काय दिसते तुम्हाला आकृतीत? फक्त एकच दिसतं आहे की चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. काय म्हणणार? चौकोन ABCD हा काय आहे? चक्रीय चौकोन आहे. कोणता चौकोन आहे? यस, चक्रीय चौकोन आहे. साध्य काय करायचंय रे पोरांनो? चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन. मी पायथागोरस मध्ये पण शिकवलं होतं तुम्हाला. सम्मुख कोन म्हणजे समोरासमोरील. आता मी जर काय घेतला, हा वर्तुळ, हा त्याचा काय घेतला मी? चक्रीय चौकोन. हा ए, हा बी, हा सी, हा डी. तर एच्या समोर, एच्या समोर सी आणि बीच्या समोर डी. तुम्ही एक अक्षरी पण नाव घेऊ शकतात, तुम्ही 3 अक्षरी पण नाव घेऊ शकतात. मग आपण किती अक्षरी घेऊ? 2. कोणाचं नाव 2 अक्षरी घेतो का रे आपण? कोणाचं नाव काय? एकतर 1 अक्षरी, एकतर 2 अक्षरी कोणाचं नाव येत नाही. का पाहिले कुडी? मग नवीन सिद्धांताने लावायचे. ठीक आहे. मग आपण 3च अक्षरी घेऊ, जरा बरं वाटतात घ्यायला. जसं आपण आपलं पूर्ण नाव सांगतो बरं वाटतं. नाही तर तुम्ही सांगलं भूषण, कोण भूषण, कोणाचा भूषण, कुठला भूषण, बरोबर आहे की नाही? यस. मग त्याने जर पूर्ण नाव सांगितलं तर लगेच लक्षात येतं. प्रतीक सर बरोबर आहे ना? म्हणजे याचा अर्थ आपण काय करणार मग? काय? 3 अक्षरी नाव घेऊ. मग कोणता घेता पहिल्यांदा? कोण? ABC. ठीक आहे ना. कोण? साध्य म्हणू ना मग पहिल्यांदा भूषणराव. काय म्हणू? साध्य. कोण? ABC अधिक. मग कोणता कोणी त्याच्या समोरचा? आता काही लोक नाव कसं घेतील? कोणी ADC घेईल तर कोणी CDI घेणार. आपण ADC घेऊ. ठीक आहे ना प्रतीक? कोण ABC अधिक कोण
एडीसी बरोबर हा झाला 180 अंश. हे एकच जोडी झाली. आता मला असं वाटतं क्लिअर दिसते वाटतंय ना, है ना. कोण एबीसी अधिक कोण एडीसी किती झाला रे, 180 अंश झाला. बरोबर, ही पहिली जोडी झाली. दुसरी जोडी कोणती घेणार मग, बीएडी घेता का. हा म्हणजे पहिला कोण, कोण बीएडी अधिक कोण बीसीडी बरोबर 180 अंश. काही अडचण कुणाला, झाल्या दोघं जोड्या. काय म्हटलं त्याने, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. आपल्याला माहिती आहे पूरक कोन म्हणजे काय, तर त्या दोघही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. दाखवून दिलं आपण. आता आता काय करायचं, रचना नाही घेणार. काय घेणार, काहीच नाही घेणार रचनेमध्ये. मग डायरेक्ट काय घ्यायचे आता, कडू राहिला ना हितेश, मग काय कशी घ्यायशील तू सिद्धता. आता सिद्धता वापरायचं अंतर्लिखित कोणाचं प्रमेय, की अंतर्लिखित कोणाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. मग एक एक घ्यायचं ना. पहिली जोडी जर काढायची म्हटली तर मग आपण काय म्हणणार, कोण एबीसी हा कंस एबीसी मध्ये अंतर्लिखित कोण असून त्याने कंस एडीसी ला अंतरखंडित केले आहे. याच्यासारखे सोपे प्रमेय कोणतेच नाही. जो कोण घेतला त्याच्या समोरचा कोण दाखवून द्यायचा कंस. काय दाखवून द्यायचा, कंस. लक्ष दे बाळा, जर मी कोणता कोण घेतोय एबीसी, तर त्याच्या समोरचा कोण कोणता येतोय एडीसी, पण त्याला आपण काय म्हणणार, कंस. कारण तो त्याच्या कुठे येतो, अंतर्भागात. आणि त्याचे काय झाले अंत्यबिंदू, आणि हा एक मधला बिंदू. कळलं. मग मी इथं काय म्हणणार आता, सिद्धता. सिद्धता, मग सिद्धता मध्ये काय म्हणणार आहे वो, कोण ए बी सी हा, कोण ए बी सी हा कंस ए बी सी मध्ये, एबीसी मध्ये अंतर्लिखित कोण असून, कोण असून त्याने कंस कोणता रे, ए डी सी ला काय केले आहे, अंतरखंडित केले आहे. काय म्हणणार, अंतरखंडित केले आहे. चला, काही अडचण. मग कोणतं प्रमेय वापरणार, अंतर्लिखित कोणाचे प्रमेय. सांग बरं मग कोण सांगेल तर आता. जो अंतर्लिखित कोण असेल तो घेऊन टाकायचा, आणि जो अंतरखंडित कंस असेल त्याच्या निम्मे दाखवायचा. म्हणजेच अंतर्लिखित कोणाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणजेच काय म्हणणार, कोण ए बी सी बरोबर 1/2 माप कंस ए डी सी, समीकरण नंबर 1. आणि कारण देणाऱ्याला काय, काय कारण देणाऱ्याला तुम्ही, अंतर्लिखित कोणाचे प्रमेय. काय म्हणायचं, अंतर्लिखित कोणाचे प्रमेय. समजलं रे भाऊ. आता मला एक सांगा ना बेटा, की त्याच्या जोडीला कोणता कोण आहे एबीसीच्या, त्याच्या उलट करून टाका. आता मग काय सांगणार, बरोबर आहे ना. पण असं लिहायचं ना. आता कोण एबीसीच्या ऐवजी काय घ्यायचा, कोण एडीसी. कोण एडीसी हा कंस एडीसी मध्ये अंतर्लिखित कोण असून त्याने कंस एबीसी ला अंतरखंडित केले आहे. जसं हे घेतलं तसंच ते घ्या. आणि यांची तुम्हाला काय दिसते, बेरीज. समीकरण 1 व 2 ची काय करायची, बेरीज. डाव्या बाजूत डावी बाजू, उजव्या बाजूत उजवी बाजू. पाहू पुढे काय होतं ते. बरोबर. शाबास प्रतीक. बघ प्रतीक, आता दुसरं काय घेशील वाडा मग आता,
सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याकडे काय आहे, आकृती. हा असा या पद्धतीने आपण काय काढलेला आहे, चक्रीय चौकोन. चक्रीय येतो, ए हा बी, हा सी आणि हा डी. हा केंद्रबिंदू दिला तरी चालेल, नाही दिला तरी चालेल. तसेच किंवा त्याच प्रमाणे का तो त्याच प्रमाणे काय म्हणणार, त्याच प्रमाणे कोणता कोण रे भाऊ, कोण एबीसी घेतला पहिल्यांदा, आता कोण घ्यायचा त्याचा विरुद्ध. हॅलो इकडे, तेरा ध्यान किधर है, कोण कोणता म्हणशील मग आता, कोण ए डी सी हा हा असं काय कोण म्हटलंय का आपण, कोण एडीसी हा कंस ए डी सी मध्ये काय अंतर्लिखित, काय म्हणणार, अंतर्लिखित झालेला झालेला कोण असून, बोमल ना बेटा, कोण असून त्याने कंस ए बी सी ला काय केले, यस अंतरखंडित केले आहे. काय केले, यस अंतरखंडित केले आहे. अंतर्लिखित कोणाचे, प्रमेय. मग कसं घेणार, कोण ए डी सी बरोबर 1/2 माप कंस कोणता, ए बी सी समीकरण नंबर 2. कारण देणार अंतर्लिखित कोणाचे प्रमेय, काय म्हणायचं, अंतर्लिखित कोणाचे प्रमेय. चलो काही अडचण, समजलं. आता काय करणार, साध्यत काय दिसते तुम्हाला, बेरीज. मग आपण मी काय करून घेऊ, बेरीज. कोणाची बेरीज करणार, समीकरण 1 व समीकरण 2. मग मी इथं म्हणतो बरोबर भूषण, समीकरण 1 व समीकरण 2, यस 2 यांची बेरीज करून समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करून डाव्या बाजूत डावी बाजू उजव्या बाजूत कोण कोणता होता मग तो, कोण एबीसी अधिक कोण एडीसी बरोबर 1/2 माप कंस एडीसी एडीसी अधिक 1/2 माप कंस ए बी सी. काही अडचण, चला जायचं मग पुढं. आता काय रे भैया, याच्यामध्ये आपण डावी बाजू मिळून गेली ना, म्हणजे डोंट टच. बघ मिळाली की नाही, मग टच करायचा नाही. काय मिळवायची, उजवी बाजू मिळवायची. काय मिळवायची, उजवी बाजू किती यायला पाहिजे, 180 अंश. बघ मग आता हा जो असेल कोण एबीसी अधिक कोण एडीसी बरोबर 1/2 काय निघाला रे, 1/2 1/2 काय निघाला, सामायिक. आणि इथं म्हणणार मी काय, माप कंस ए डी सी अधिक माप कंस ए बी सी. चलो काही अडचण, समजलं. चला मग आता काय करणार, कोण एबीसी अधिक कोण ए डी सी बरोबर 1/2. आता यांची काय करणार तुम्ही, बेरीज. काय होणार पहा बरं जरा आकृतीमध्ये, जर मी कंस एडीसी घेतला, पहा हा कंस काय आहे एडीसी, ओके. दुसरा कंस मी कोणता घेतला रे, दुसरा कंस मी एबीसी घेतला, काय होतंय, हा अर्धवर्तुळ. वा रे बाबा, पूर्ण वर्तुळ तयार होते ना.
दोघं मिळून काय तयार होतंय? काय तयार होतं? पूर्ण अर्धवर्तुळ नाही, पूर्ण वर्तुळ. पूर्ण अर्धवर्तुळ कसं होईल बरं? बरोबर आहे की नाही? काय तयार होतंय? पूर्ण वर्तुळ. आणि पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं? 360 अंश. 360ला जर मी 2ने भागले तर किती येणार? झालं पहिले साध्य धनश्री, आहे की नाही? हा बघ, मग आपण इथं म्हणूया गुन्हेला किती? गुन्हेला 360 अंश. मग इथं मात्र तुम्हाला कारण द्यावं लागेल. काय? कंस ADC आणि कंस ABC मिळून पूर्ण वर्तुळ तयार होते. काय? पूर्ण वर्तुळ तयार होते. आणि मग इथं काय म्हणणार? पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं? 360 अंश असते. आणि इथं काय म्हणायचं? पूर्ण वर्तुळाचे माप किती असते? पूर्ण वर्तुळाचे माप 360 अंश असते. चलो ओके. मग आता टाकला. बेक बे, ब्याटे सोडा, बे 0 0. म्हणजेच काय झाला? कोन ABC अधिक कोन ADC बरोबर 180 अंश. चलो काही अडचण? आणि हेच आपलं काय होतं रे? साध्य. पण ही एकच जोडी साध्य केली बारे आपण. दुसरी जोडी सुद्धा आपल्याला याप्रमाणे साध्य करता येईल. कसं? विरुद्ध घ्यायचं. आता काय घ्यायचं? विरुद्ध. जसं की मी ABC आणि ADC घेतला. आता तुम्ही काय म्हणणार? कोन BAD ने कंस BCD ला अंतर खंडित केले आहे. अंतर्लिखित कोणाचे? प्रमेय. कोन BCD ने कंस BAD ला अंतर खंडित केले आहे. अंतर्लिखित कोणाचे? प्रमेय. दोघांची काय करून घ्यायची? बेरीज. डाव्या बाजूत, उजव्या बाजूत. आणि दोन्ही कंस मिळून काय होणार? पूर्ण वर्तुळ. आणि पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं? 360 अंश. आणि मग आपण इथं म्हणणार त्याच प्रमाणे सिद्ध करता येईल की. काय म्हणणार? त्याच प्रमाणे सिद्ध करता येईल की. मग काय सिद्ध करता येईल तुम्हाला? घ्या कोणती जोडी राहिली ती आता? कोन BAD, कोन BAD अधिक कोन BCD बरोबर 180 अंश. आणि हेच आपलं काय होतं? साध्य. सोपं प्रमेय. किती मार्कांना? 3. चक्रीय चौकोनाचे